परिवाराचा 4000 मेट्रिक टन ऊस जातो. मी पण यंदा 28 लाख रुपये कमी घेतलेले, 728. माळेगाव आणि सोमेश्वरचा भाव हा किती आहे? 500, 600, 700 रुपये फरक. मी कितीदा तरी बोलून दाखवायचो. माझा व्याप वाढलेला आहे. नाही तर मी बोर्डात असतो ना, स्वतःसारखंच सरळ केलं असतं एकेकाला. पण मला तेवढा वेळ नाहीये. मी आज तुमच्या राज्याचा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. तो सादर करताना 1.5 महिना मी बारामतीला येऊ शकलो नाही. कारण ज्या पद्धतीनं एकंदरीत परिस्थिती आमच्या समोर आली, ती पुन्हा पूर्वपदावर आणायची, आर्थिक शिस्त लावायची. देवेंद्रजींचं मनापासून तिथं साथ आहे. एकनाथराव सहकार्य करताय. कारण आज एक उत्तम राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. आणि असं असताना आपल्या भागातल्या संस्था, मागच्या वेळेस आम्हीच घसे कोरडे केले, द्या निवडून, भाव चांगला देऊ, द्या निवडून, चांगल्या पद्धतीनं नोकर भरती करू. काय झालं 10 वर्षात? त्या नोकर भरतीचं तर वज वाटोळ करून टाकलं. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टर झाला, अरे भरताना नीट भरा ना. त्याच्यामध्ये असं कुठं असतं का महाराष्ट्रात? मी तर बघितलं नाही. आता आम्ही पण विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कॅबिनेटला निर्णय घेतला की इथून पुढं महाराष्ट्रात एकही साखर कारखाना, सहकारी तत्वावरचा कारखाना द्यायचा नाही. आम्ही विलासरावांना म्हटलं असं करू नका. ते म्हणले आता जेवढी साखर पाहिजे तेवढी झाली, ज्याला काढायचं त्यांनी खासगी काढा. आणि तेव्हापासून खासगी कारखान्याचं पेव फुटलं. आणि ते खासगी कारखाने काढत असताना त्यांना स्वतःचा इतका अधिकार असतो, इथं काही खरेदी करायची, साखर आयुक्ताला विचारा, सहकार विभागाची परवानगी घ्या, ते बोर्डाची संपूर्ण परवानगी घ्या, अमुक करा तमुक करा. तसं खासगीमध्ये होत नाही. खासगीमध्ये ते ठरवतील ते मान्य करत, म्हणजे मान्यच असतं. त्यामध्ये एकंदरीतच या 10 वर्षात मला वाटतं पहिल्यांदा अविनाश गोलप मुख्य होते ना चेअरमन, नाही पहिला हे पॅनल निवडून आल्याला कोण होतं? आम्ही माग होता का? अरे होता ना 7-8 ला. ओके. त्यावेळेस बाळासाहेब चेअरमन केलं, गोलप साहेबांचे चिरंजीव म्हणून. त्यावेळेस नंतर मला म्हणले की दादा काही मला जमत नाही, तुम्ही मला मोकळं करा. मग आम्ही प्रदीप निंबाळकरांना केलं. काय झालं कुणास ठाऊक, एक आपला चांगला सहकारी स्वतःलाच जीवन संपून आपल्यातनं निघून त्या ठिकाणी गेला. नंतर प्रशांत काटेंना त्या ठिकाणी केलं. असे वेगवेगळे चेअरमन केले. पण ज्या पद्धतीनं आजही कारखान्याला आपल्या 173 कोटी रुपयाचा लॉस आहे. आज भांडवली कर्ज, मुदत कर्ज, मध्य मुदतीचं कर्ज एसडीएफचं 27 कोटी आहे. मध्य मुदतीचं कर्ज वीज निर्मितीचं 11 कोटी आहे. आत्मनिर्भर कर्ज 4.25 कोटी आहे. बुलढाणा अर्बन बँक 4 कोटी आहे. आणि राज्य सहकारी बँकेच्या हमीवर अमित शाह साहेबांनी 128 कोटी रुपये आपल्याला कर्ज दिलं. ते का दिलं? ज्यावेळेस आमच्या लक्षात बोर्डानी चेअरमननी आणून दिलं की दादा, जर युनियन बँकेचे पैसे भरले नाही तर आपलं खातं सीज केलं जाईल. खातच बंद करणार होते आपलं. माग कधी बेसन डोस का कशाला घेतलं होतं कर्ज कुणाला माहिती, भेटलंच नाही. आणि ते वाढत 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 इतक्या कुठं गेलं की सांगताच येत नाही. शेवटी पीडीसीसी बँक पण होती, बुलढाणा त्या अर्बन बँकेकडनं 14.5% व्याजाने कर्ज काढलं. नाही तर कारखाना त्याच वेळेस बंद झाला असता. त्याच्यात वन टाइम सेटलमेंट केली. 128 कोटी मधले वन टाइम सेटलमेंट करताना 61 कोटी 63 लाख रुपये मध्ये सेटलमेंट झालं. बाकीचे मला वाटतं 60 कोटी रुपये माफ करण्यात आले.
त्या बँकेचे पैसे देऊन टाकले, त्याला सांगितलंय बघ हे घे, नाही तर तुला दमडी मिळत नाही. मग त्यांनी कमी केलं ते व्याज सगळं, आणि त्या पद्धतीने हीच बँक इथं आपल्या बॉर्डरला आहे ती. बुलढाणा बँकेच्या चेअरमनला सांगितलं ते पण तुम्ही तुमचं संपून टाका. असं केलं, त्याच्यामुळं 128 कोटी रुपये, 173 कोटी रुपये आपल्यावर कर्ज आहे, ते 128 घेतल्यामुळं. मित्रांनो, यंदा क्रशिंग इतकं कमी झालं आपलं, ते झालं 590, 6 लाख. आजूबाजूच्या कारखान्यांनी घास एवढे मोठे केले की तालुक्यातल्या खाजगी कारखान्याचा घास झालाय 24,000 मेट्रिक टन पर डे, आणि आपला आहे 7,800. एकाचा आहे 3,800 जुन्याचा, नव्याचा आहे 4,000. पलीकड पण तो कारखाना कल्लप्पा दादा आव्हाडांनी चालवायला घेतलाय श्रीराम. पलीकडं नीरा भीमा आणि तुमचा शंकरराव पाटील सहकार मर्ची, तोही कारखाना कधी तुम्हाला ऐकायला मिळालं की तो अमक्याला चालवायला दिलाय, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. अशी तिथली पण अवस्था झाली. दौंड मधल्या भीमा पाटस कारखान्याची काय अवस्था झाली तुम्ही बघितलं. ते निराणी का मिराणी असं कोणतरी आहे, त्याला चालवायला दिलाय, आणि तो देशात सगळ्यात जास्त गळीत करतो. त्याचं 1 लाख टनाच्या पुढे रोजचं गळीत आहे. कारखाने बरेच आहेत त्याचे, 1 लाख टनाच्या पुढं. आणि तो कर्नाटकचा एक साखर धंद्यातला किंवा ऊस धंद्यातला एक मोठी आसामी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांना आपल्या राहुलनी ते चालवायला दिलंय, आम्ही पण त्याच्यात मदत त्यांना केली. दुसरे कुठलेही कारखाने, संत तुकाराम पण फार काही चाललाय, ती पण निवडणूक मी एका पट्ट्याने फॉर्म भरला, त्याच्यामुळं बिनविरोध व्हायची राहिली. 21 जागा आणि 22 फॉर्म म्हणून निवडणूक होती, आणि ज्याला काढायला सांगायचं ते बेंगलोरलाच त्याला पळून द्यायला. अनुराध नाही, संत तुकाराम आता चालूच आहे, माझं मतदान नाही झालं. नाही, अनुराज पण बोरकर साहेब वारले, एमडी होते जुन्नरला, विगदार सहकारी साखर कारखान्याला, कष्टाने कारखाना उभा केला, पण पुढच्या पिढीला तो चालवता येईना. तोही आता जवळपास बंद अवस्थेत आहे. कदाचित ते विक्रीला काढतील. मला वाटतं पीडीसीसी बँकेचं त्यांच्यावर लोन आहे, पीडीसीसी बँकेचं लोन आहे. आणि ही सगळी अवस्था, गोडगंगा ती बंद पडलाय, ती चालवण्याच्या करता आमचे प्रयत्न चाललेले आहेत. राजगड सहकारी साखर कारखाना अजून ती 1,800 वरच राहिला, ते पण काही फार चांगला चाललेला नाही. ही आपल्या जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची अवस्था आहे. आणि असं असताना मी इलेक्शन लागल्यानंतर या काही कोरबाजी हे ते करून इतकं इलेक्शन पुढे गेलं की या पट्ट्यांना 5च्या ऐवजी 10 वर्ष मिळाली. कुठलं नशीब घेऊन जन्माला आली होती कोणाला माहिती. आता 10 वर्ष झाल्यावर माझं स्पष्ट मत आहे, तुम्हाला 10 वर्ष मिळाली, आता बास. आता 22,782 सभासद आहेत. 10 वर्षामध्ये राजेंद्र समाधान मानणं भुयालं बाबा. नाव लागलं, गावडेचं नाव लागलं. नारायणा कुठे नाव लागलं, बाळासाहेबा नाव लागलं, बास झालं. आता माझं स्पष्ट मत आहे, आता तुमचा अधिकार आहे, पण माझं मत आहे यावेळेस चांगले त्या ठिकाणी चेहरे आपण घेऊ. तुमचेही चांगलेच आहेत, पण त्या बाबतीमध्ये ज्याचा राजकारणाशी संबंध नाही, धंदा म्हणून ते त्या ठिकाणी बघतील. त्या संदर्भामध्ये नोकर भरती करताना कुठेही पाहुणे रावळे, नाहीतर ही माझ्या जवळच आहे त्याला लावा, त्याला काही काही तर न त्याला इथं येऊन सही करून निवांत फिरत असतात, त्यांना कोणी बोलत पण नाही. आणि काही काही तर मला असं कळलं की त्यांचं वाहतुकीला ट्रॅक्टर आहे, आणि त्या ड्रायव्हरनी सांगितलं ना, अहो डायरेक्टर आपला काय नंबर येईना लवकर, ती बाबा पांघरून घेऊनच येतोय मोटरसायकलवर.
आणि त्याच्या आईला त्या आपल्या इथल्या वॉचमॅनला म्हणतोय डायरेक्टर ट्रॅक्टर सोड. तर काय आम्ही डायरेक्टर नाही, आम्ही काही झक मारली काय बाकीच्या सभासदांनी, आणि त्याचा ट्रॅक्टर लगेच खाली होतोय. ही कुठली पद्धत? अहो ही पद्धत कधी छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर नव्हती. आर्थिक शिस्त होती. आम्हाला घोलप साहेब म्हणायचे, विचारा बुवा साहेबांना, चहा देखील द्यायचे. म्हणले ठीक आहे चहा घ्या, जेवण तर कधी आम्हाला मिळालंच नाही कारखान्यावर. पण नका का मिळेना, घरी आम्हाला मिळत होतं. पण त्या पूर्वजांनी चटणी भाकरी आणून तिथं झाडाखाली खाल्ली आणि कारखाना उभा केलाय. आपल्या इथं काय झालं? मी इतक्यादा प्रशांतला सांगायचो, प्रशांत अरे बरोबर नाही, सांग सगळ्यांना. दादा माझं ऐकतच नाही. कधी कधी मला द्यायचे एखाद्याचा राजीनामा घ्यावं, आपण चेअरमन व्हावं. काय ऐकत नाही, कसं ऐकत नाही? ते टॉवर उभे करताना काय काय वस्तादांनी माझ्या रानात टॉवर येत होता. मी सर्व्हिसला आहे हो का, मी टॉवर उभा करून देतो, पण मी रिटायर झाल्यावर माझं पोरग तिथं लागलं पाहिजे असला करार केलाय. दुनियेत असला करार दिसणार नाही. म्हणजे मी रिटायर झाल्यावर पुढं पोरग पुन्हा 25-30-40 वर्ष आहे. बाकीच्यांनी काय चुना लावून टोटो बोंबलावं का काय? मला हे मी हे का, मी स्पष्ट बोलणार आहे. माझ्या माणूस चुकला तरी मी चुकीचा म्हणून म्हणतो. पण ही कुठली पद्धत? हे असं नसता संस्था चालणार राहून सगळं संपून जाईल. पुढच्या पिढीला सांगावं लागेल हो का इथं काहीतरी असं छत्रपती शिवाजी सहकारी साखर कारखाना, पूर्वी नाव ते होतं. आम्हीच बोलत असताना बहुत तुम्हाला आठवत असेल त्यांना आदेश आले की शिवाजी नाव काढा, शिवाजी वापरायचं नाही, म्हणून आपण छत्रपती सहकारी साखर कारखाना केला. या सगळ्या गोष्टी सांगावं लागेल की असं काहीतरी कारखाना होता. आम्ही ते छत्रपती बाजार उघडला. मी चेअरमन होतो, तिथपर्यंत बारा चालला. मी राज्यमंत्री झालो, राजीनामा दिला, त्याची वाट लागली, ते बंदच पडला. नंतर काही लोक जे प्रमुख नेमले तेच तिथं जाऊन कुठं वेलदोडा घे खिशात घ्या, बदामाचं पाकिट घे खिशात घ्या. आता काय कपा, आता ते सेल्समन ते कुणाला म्हणावं, चेअरमन थांबा, खिशात चाललंय. म्हणजे गोड आता कुंपण खायला लागले तेव्हाच मला हे जे ते बंद पडलं. काय आपली शाळा आहे छत्रपती शिक्षण संस्था, काही नियमानी नाहीये त्याच्यामध्ये. बिंदू निभावली पाळली नाहीये. कोण हाय जवळचा हे चिटकवला आणि पुन्हा नंतर कितीतरी वर्ष झाली की त्याला करा परमनंट. आज काय पलीकडच्या शाळेची अवस्था आहे. अहो या शाळेमध्ये नीट करायचं म्हटलं तर 25 कोटी रुपये घालावे लागतील, तेव्हा ती शाळा नीट होईल. आणि 25 कोटी रुपये घालायचे तर तुमचे 300 रुपये टनाला कापावे लागतील. म्हणजे आधी 2800 भाव आणि 300 कापल्यावर तर 2500च. ही अवस्था आहे. त्याच्याही बद्दल आपल्याला निर्णय घ्यावा लागेल शांत डोक्याने. कारण ती जुनी इमारत खराब झालेली आहे, ती चांगली बांधावी लागेल. आपलं इंग्लिश मीडियम आहे का नाही? तिथं कुणी येतच नाही. आणि त्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्याला इंग्लिशच येत नाही. असलं आपलं इंग्लिश मीडियम. कारण बरेच जण माझ्या पिंपळीला येतात विद्या काय विद्या प्रतिष्ठानला, किंवा आमचं ते बांधलवाडीचं पोतार आमच्या तानाजीराव गावड्यांचीच पूर्वीची जागा ती. ते तिथं एवढ्या संस्था चांगल्या चालवता येतात. आज मी सकाळी 6ला मी शारदा प्रांगणात होतो. मी तिथं सीबीएसईचं नगरपालिकेची वास्तू बांधतोय आता. त्यामध्ये आपल्याला भान ठेवून जे पुढची 5 वर्ष काढावी लागतील आणि ज्यांच्यावर आपण जबाबदारी देतील ते 5 वर्षात ते पूर्ण करू शकतील असा माझा दावा नाही. इतकं ती घाण झाले. हे
व्याज मुद्दल फेडत फेडत भाव द्यायचा आहे. खूप शिस्त लावावं लागणार आहे. खूप म्हणजे काही काही जर काढावे लागतील किंवा भुशावर पाठवावे लागतील, इतकी अवस्था वाईट आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी गोडाऊन बांधली, आपली तीच गोडाऊन त्या काळातली. तिथं आता नीट वाढायलाही जागा नाही. आजूबाजूला वेगवेगळ्या पद्धतीचे अतिक्रमण होतात, कुठं काय होतात. अहो बाकीकडे माझ्या बारामतीतून बघा, माझे सगळ्या संस्थांचे पेट्रोल पंप, एवढे सुंदर पेट्रोल पंप आहेत. तर त्याच्या आयला ही दळबदली कसलं पेट्रोल पंप, 4 झाडं नाही, पेवर नाही, काय नाही काय नाही. आम्ही पेट्रोल भरायला डिझेल भरायला आलो तर वर काय नाही, त्या पंपाला तेवढं पत्र्याचं लावलं. उन्हात आम्ही तसंच पंप. अरे असं कुठं जा बरं, दूध संघाचा पंप जाऊन बघा, खंडोबा नगरच्या तिथं कसा केलाय. खरेदी विक्री संघाचा पंप जाऊन बघा, तिकडं दूध संघाचा बघा, मार्केट कमिटीचा बघा. करायचं म्हटलं तर करता येतं, पण ते करायची राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. तिथं काम करणाऱ्याला नाही. मला विश्वस्त म्हणून निवडून दिलंय लोकांनी, 22,000 सभासदांनी. मला काम केलं पाहिजे अशा प्रकारची भावना नको मला डायरेक्टरच्या. त्यांनी तसं काम करायला नको. अरे नंतर पण लोकांनी सांगितलं पाहिजे, नाही राव, ही त्यांच्या डायरेक्टर पदाच्या कारकिर्दीत खरंच भाव पण मिळाला आणि काम पण चोख झालं. ही तर आपलं तिथलं शॉपिंग सेंटर कधी पडल सांगता येत नाही. फार बद झालंय त्याचं. इथलं झालंय की नाही. तिथं तर नक्की कुणी गाळा घेतला होता, त्यांनी पुन्हा कोणाला विकला, त्यांनी कुणाला विकला, त्यांनी कुणाला विकला. 4-4दा ट्रान्झॅक्शन झाली त्याच्यात. म्हणजे पैसे तेच कमवता येतात. मालकी आहे आमच्या छत्रपती, आपल्या छत्रपती कारखान्याची. काय म्हणजे कशाला मागूसच नाहीये. मला इतकं बऱ्याचदा वाईट वाटतं की बाबा काय आपण चूक केली आणि हे असं झालं. आणि तिकडं मात्र कारखान्याचा माळेगावनी 1187 रिकव्हरी आणि गणित 11,70,000. पेमेंट आता दिले 3,132 आणि उद्याच्याला पुढं जूनच्या नंतर किंवा जुलैमध्ये कोडकी मिळणार आणि दिवाळीलाही पेमेंट मिळणार. माझ्या मते 3,500 पर्यंत पोहोचतील. अंदाजे 3,400 ते 3,500. तीच गोष्ट राजवर्धन तुमच्या कारखान्याची 3,173 आतापर्यंत दिले आणि अजून चांगल्या पद्धतीनं भाव मिळेल. कारण ऍव्हरेज साखर विक्री मी काल बघितली, चांगली आहे. म्हणजे आपण अंदाज धरला त्यापेक्षा चांगली आहे. 31 मार्चची ही परिस्थिती आहे बाबांनो. म्हणजे गुणवडी डोर्लेवाडीमध्ये दोन्ही बाजूचे सभासद आहेत तुमच्याकडं. तिकडं ऊस घातला की त्याला भाव 3400-3500, इकडं घातला की 2800. पाण्याला तेवढाच खर्च, बेण्याला तेवढाच खर्च, दाबायला बेणं तेवढाच खर्च. तरी आम्ही ते वीज बिल माफ केले म्हणून बरं, 3, 5, 7.5 ते माफ केलं तरी आम्हाला तिजोरीतनं 18,000 कोटी रुपये भरावे लागतात तुमचे महाराष्ट्राचे. 18,000 कोटी रुपये मी दरवर्षी देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव त्या महावितरणला भरतोय. ही परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं मी बरेच दिवस चर्चा करत होतो, अनेकदा चर्चा करायचो. बापूंना म्हणायचो, बापू हे काहीतरी आपल्याला दुरुस्त करावं लागेल. पण बापू होय होय म्हणायचे आणि बापू दुसऱ्यांना मोठ्या नेत्यांना भेटले की पुन्हा गाडी बिघडायची. तिच्या आईला. आणि आता शेवटी हे आपलं सर्वस्व आहे रे. मी काय उद्या माझा ऊस सोमेश्वरला किंवा माळेगावला घालीन, पण लोक काय म्हणते, जे आहे ही स्वतःचा तिकडे घालतोय आणि आम्हाला इकडे घालतोय माती, त्याच्यामुळे मी पण इकडे घालतोय. पण आता आपल्याला मनाचा मोठेपणा दाखवून काहींना वाईट वाटेल माझं ऐकल्यानंतर, पण तसं कठोर निर्णय घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही गोलब साहेबांना इतकी मनापासून साथ दिली
इतक्या वयामध्ये अंतर, आता विठ्ठलराव पण इथं बसले, पोपटराव त्या बोर्डामध्ये होते, पण कुठेही आम्ही काही नाही, खेळीमेळीच्या वातावरणात मिटिंग व्हायच्या. काय बोगा विश्व यांच्या वेळेस, गोलब साहेबांच्या वेळेस तशा पद्धतीनं इथं त्या ठिकाणी झालं नाही. एकदा माझ्या मनात आलं की बापूंना म्हणलं तुम्हीच प्रत्येक मिटिंगला जात जावा. ते काही दिवस गेले, जी बापूला काय केलं कुणाला माहिती. बापू म्हणले नको, मला त्या कारखान्यातच जायला नको. म्हणजे मी आज देखील, मी जरी तुमचा 11 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला असेल, आज माझ्यापेक्षा जास्त वेळेला फक्त शेषराव वानखेडेंनी केलाय, तरी देखील अजून कुणाला नवीन माणसाला जर एखादं चांगल्या प्रकारचं ज्ञान अर्थव्यवस्थेचं असेल तर आम्ही त्याचा सल्ला घेतो. काय म्हणणंय बाबा, काय केलं पाहिजे, कारण आपल्याला सगळी कुठं अक्कल आहे. माझ्यापेक्षा नवीन पिढीला चांगली अक्कल असू शकते, तसं सगळ्यांनी. आता आम्ही AI आणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, 500 कोटी रुपये यंदा तरतूद केली. त्याच्यामध्ये टनेज वाढवायचंय, त्याच्यामध्ये खताचं प्रमाण कमी करायचंय, पाण्याचं प्रमाण कमी करायचंय. ती टेक्नॉलॉजी आली, ती आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये यशस्वी करून दाखवली. त्याच्याबद्दल आता आमचं पुढच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आज मला माझा एक 72 शेतकरी आला, दीपक जगताप, दीपकच ना, दीपक, त्यांनी मला अंजीर आणून दिले, इतकं बेस्ट क्वालिटीचे अंजीर, माझ्या बारामती बदले, आणि तो 7.5 एकरात 1 कोटीपेक्षा जास्त पैसे कमवतो. बेस्ट क्वालिटीचे आहे. करायचं म्हणलं तर करता येतं, जिद्द पाहिजे आपल्याला. पण मी दत्ता मामा अरे ते निरा डावा कालवा सोडला तर आता जून मध्येच बंद करणार आहे. अजून आम्ही काय करायचं, कॅनॉल बंद होऊन देतोय का नाही, तरी आमचे खालचे फाटेत आमचे ऊस निवळ तरकटायला येत आहे. आणि कॅनॉलच्या वरच्या लोकांचे कांद्याच्या पातीसारखे हिरवे गार आहेत ऊस. आत्ताच आतमध्ये एंट्री करताना 10-35 फाटा सोडा, म्हणजे ही अवस्था आहे. तरी पण आम्ही काय काय कृत्या लढवतो. परवाच आमची एक मीटिंग पण झाली, त्याच्यामध्ये मुळशीचं पाणी पुण्याला आणायचं आणि आपलं कमी पडलेलं खडकवासल्याचं पाणी हे खडकवासल्याचं जास्तीचं आणायचं, ते माझ्या दौंड तालुक्याला, माझ्या इंदापूर तालुक्याला द्यायचं. आम्ही तिथं बसत नाही, सतत काही ना काही की काय केल्यानंतर माझ्या तिथल्या शेतकऱ्यांना मदत होईल, तिथं आर्थिक सुबत्ता येईल, हा प्रयत्न बाबांनो आम्ही त्या ठिकाणी करतोय. आज मात्र अशा प्रकारची ही सगळी तफावत आहे. आणि आजचा हा शेतकरी मेळावा हा अनेक अर्थाने खरं तर विशेष आहे, कारण या मेळावा त्याच्यामध्ये स्वतः मला कोणी सांगितलं किंवा बापूंनी तो बोलवलेला आहे. मीच त्यांना म्हणलं रात्री, सर्व पक्षी आहे ना, मग सर्व पक्षात अजित पवार पण येतोय, सर्व पक्षी. म्हणलं मला काय सांगायचं तुम्ही सांगतो. त्या संदर्भामध्ये आपल्याला जर नीटपणे एकोप्याने आपण पुढे गेलो तर ह्याच्यातनं बाहेर निघू शकू. मी दत्ता मामा, आम्ही राज्य सरकारमध्ये देवेंद्रजी चांगल्या कामाला नाही म्हणत नाही, त्याच्यामुळं सहकार विभागाचे किंवा माझ्या एक्साईजचे, आमच्या ऊर्जा विभागाचे, आमच्या फायनान्सचे आणि आमच्या या सगळ्या डिपार्टमेंटचे संबंध येतात. NCDCचे हे राज्य सरकारशी संबंधित येतात. त्याच्याबद्दल तिथं काही मदत लागेल तर ती आपल्याला करावी लागेल. केंद्रात माझे आणि मोदी साहेबांचे, अमित शहा साहेबांचे चांगले संबंध आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं तिथेही जाऊन मी काही आपल्याकरता गरजेचं असेल तर त्यांनाही आम्ही विनंती करू, ते नाही म्हणणार नाही. त्या सगळ्या संदर्भात मागं ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या आपल्याला दुरुस्त कराव्या लागतील. त्या संदर्भामध्ये नाही हे आमचा जवळचा आहे, याला जरा दुर्लक्ष करा असं चालणार नाही. आता परवा देखील, काल का परवाचीच गोष्ट, त्या बारामतीमध्ये मला क्लिप आली कालच, परवा दिवशी कुठली, कालच, आणि
ते एक दोन मोटरसायकलवर 4 जण आले आणि एक जण बसले होते असे काहीतरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतंय आणि ते उतरले आणि त्यांनी काल का परवा आणि त्यांनी जे त्याला बेदम मारल्यावर आपण मुख्य प्राण्यालाही मारताना दादा विचार करतो की बेल्टने असा फोडत होता त्याला, ती लोळत होता, ती लाथा घालत होते, चौघांनी पण बेदम 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 मारलं. अरे मला काही कळतच नाही, तुम्ही कायदा कस काय हातात घेता? तुम्हाला कुणी कायदा हातात घ्यायला सांगितलं? मला ज्यावेळेस क्लिप आली त्यावेळेस मग मी डिपार्टमेंटला काय बोलायचं ते बोललो. म्हणलं आता यांना मकोकाच लावा, पण लगेच मकोका लावता येत नाही, काहीतरी 3, 4, 5 केसेस व्हाव्या लागतात. म्हणलं ही कुठली पद्धत? आणि मग रात्री मी पोलिसांना सांगितलं होतं मला, मी आल्यावर मला ब्रीफिंग करा. ते ब्रीफिंग केलं. ते म्हणले माग 5 वर्षापूर्वी कधीतरी भांडणं झाली होती, ती तो उकरलं. मग कुठली येत म्हणले लासुरण्याची. अरे म्हणलं ही लासुरण्याची येऊन बरी बारामतीला ढोकळून काढायला लागली. आम्ही आपलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बसतोय तर काही झालं. हे असं चालणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये ते गरीब आहे, अमुक आहे तमुक आहे, ती बेल्ट कसा मारत होते, कशाचा गरीब आहे, लाथा बुक्या मारतोय गरीब आहे. कुठलं काय संचारलं होतं त्या चौघांच्या अंगात कोणाला माहिती. हे असलं चालणार नाही. आपल्याला पण फार नियमाने करावं लागेल. उद्याच्याला बोर्ड करत असताना ज्यांचे ट्रॅक्टर कारखान्यावर वाहतुकीला आहेत अशांनी फॉर्म भरू नका. तुम्हाला धंदा करायचा ना तोडणी वाहतुकीचा, धंदा करा, पण तुम्ही धंदा करणार आणि शिवाय तोडणी वाहतुकीच्या निमित्तानं पुन्हा तिथं येऊन म्हणणार. नाही म्हटलं तरी त्या चिडबॉयवर प्रेशर येतच. हे मला चांगला फळ दे, जरा लांबचा मला रस्त्याचा दे ना, तिकडं कुठं टाकलंय? होय साहेब साहेब रस्त्याचा घ्या, रस्त्याचा घ्या. मग ती कुणाचं लांबनं कसं किलोमीटर दाखवायचं काय सगळी, अरे बापरे बापरे बापरे. काय तरी ऊसाचं टनेज काढण्यापेक्षा ह्याच्यातनं कसं त्यांचं डोकं चालतं, तीच डोकं जरा टनेज वाढवायला घाला ना तिथं. हे असल्या गोष्टी होता कामा नये. त्यांची प्रतिमा तिथं चांगली असली पाहिजे. माग जसं आपलं बोर्ड असायचं पूर्वीच्या काळात तशा पद्धतीनं स्वच्छ कारभार करणार, स्वच्छ प्रतिमा असणार. नाहीतर उगीच काहीतरी आपलं संध्याकाळ झाली, हा याला बाबा चंद्रावर कुठल्या अधिकाऱ्याला फोन केला की जी त्याला शिव्याची वाकवली की त्या अधिकाऱ्याने परत फोनच उचलला नाही पाहिजे. असं नाही. अरे बाबा अलीकडे तुमचे माझे घरचे गडी देखील ऐकून घेत नाही. जरा बोलायला गेलं हे हिशोब कर म्हणतोय, चल किती उचलला हिशोब कर. असं आज आपली पोरं देखील ऐकत नाही. ही अवस्था आहे. त्याच्यामुळं थोडस हे का तुम्हाला मला सगळ्यांना कडक राहावं लागणार आहे का, तर आपल्याला हा कारखाना पुन्हा जसं मागं राजवर्धन तुला आठवत असेल सोमेश्वर कारखाना अडचणीत आपण बाहेर काढला आणि पुन्हा महाराष्ट्रात पहिल्या 5 क्रमांकावर भाव देणारे कारखाने म्हणून जे 5 कारखाने गणले जातात त्याच्यात माळेगाव सोमेश्वरची तुलना होते. रिकव्हरीचा बेस धरला तरी आता बघा माळेगावची रिकव्हरी आपल्यापेक्षा 1% जास्त आहे. तिथं 400-500 रुपये वाढले आणि हे तर पार सोमेश्वर आपल्यापेक्षा 1.5% जास्त आहे, म्हणजे तिथं 700 रुपये वाढले. जर आपल्या ऊसातनं साखरच 108 किलो निघणार असेल आणि तिकडच्या ऊसातनं साखर 120 किलो आणि ज्यांच्या ऊसातनं साखर सोमेश्वरच्या 125 किलो निघणार असेल तर कसं काय होणार आपलं? मग भाव का कमी निघाला, सॉरी रिकव्हरी का कमी? तर लागण तारखेप्रमाणे ऊसच तोडले जात नाही. मी डायरेक्टर आहे, मी सांगितलं की कुणाचा खोडवा आणि दुसऱ्याचा आडसाली तसाच जळत पडलाय बोंबलाला.
असं नाही ना बाबा चालत. इतकं बारीक बारीक बघावं लागतं. अहो आपला तर सगळ्यात जास्त गाडीचा बैलगाडीचा ऊस आपल्या छत्रपती कारखान्याला जास्त आहे. उलट सगळ्यात जास्त रिकव्हरी आपली पाहिजे, कारण तोडल्यानंतर लगेच ऊस काही तासात तिथे येतोय. आणि हे दोन्ही कारखाने लांबलं लांबलं ऊस आणतात. ही अवस्था आहे. आणि आता आपलं साधारण मी प्रशांतला विचारत होतो, आपला सभासदाचा 8 लाख मेट्रिक टन ऊस आहे, आला किती? 4,20,000. बाकीचा सगळा बाहेर गेला. मग कुणी माळेगावला घातला, कुणी इतर कारखान्यांना घातला. कारण का तर गहू व्हावा, का तर खोडवा व्हावा, काय तर हरभरा व्हावा. पण त्याच्यामुळं भाव कमी पडतोय. त्याचं काय, माळेगाव सोमेश्वरला बाहेर ऊस घालत नाही म्हणजे सभासद पण हा तेव्हा आता तर नवीनच काढलंय. म्हणजे इथं डायरेक्टर आणि ऊस घालणं तिकडं 3400-3500. याला ज्या डायरेक्टरनी केले त्याला जनाची नाही मनाची काहीतरी थोडीशी. तुम्ही विश्वस्त आहेत आमचे, आणि तुम्ही जर असं करायला लागला आणि आम्हाला म्हणणार तुम्ही घाला इकडे ऊस, आणि मी तिथं येतो डायरेक्टरशी घुसवतो, माझा ऊस मात्र जिथं चांगला आहे तिथं घालणार. अरे पट्टे, ट्रॅक्टरचे बोगस करा. ऐका, आपल्याला मी तुम्हाला सांगतो, पुढं आपल्याला टप्प्याटप्प्याने हार्वेस्टरवर जावं लागेल. आपल्या मांजरा सहकारी साखर कारखाना 100% हार्वेस्टरवर गेला. अनेक कारखाने जायला लागले. उद्याच्याला आपल्यालाही जावं लागेल. आम्ही काय स्कीम करायची ती राज्य सरकार करू. मी लोकांना सांगायला आलोय की बाबांनो,